नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा बीड जिल्ह्यातलं मस्साजोग प्रकरण। मस्साजोग या गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आता काही गोष्टी उलगडायला सुरुवात झालेली आहे। आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात हजेरी लावल्यानंतर काही दिवस ते परदेशात होते, त्यामुळे आज ते पहिल्यांदाच मंत्रालयात आले आणि ते मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातल्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप होत आहेत गेले 3 आठवडे ते मंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी बोलवलेलं होतं। जवळजवळ या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। चर्चेनंतर बाहेर आल्यावर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला जो विभाग देण्यात आलेला आहे त्या विभागाच्या संदर्भात आमची चर्चा या बैठकीमध्ये झाली। मात्र एका बाजूला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा पर्यायानं महायुती सरकार असेल, यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून आमदारांकडून टीकेचा भडीमार होत असताना धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या जवळजवळ तासाभराच्या बैठकीमध्ये या प्रकरणावर चर्चा झालीच नाही असं निश्चित होणार नाही। निश्चितच या प्रकरणावर चर्चा झाली। केवळ प्रकरणच नव्हे तर या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जी मागणी होतीये या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असणार। हे राजकारणातील किमान ज्ञान ज्यांना आहे त्यापैकी कोणीही सांगू शकेल। धनंजय मुंडे यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना जो विभाग देण्यात आलेला आहे अन्न व नागरी पुरवठा या विभागाच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतले, त्या संदर्भात चर्चा झाली। तासभर शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम हा होत नसतो। शुभेच्छा देणं हे एक औपचारिक भाग आहे आणि आज परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे मंत्रालयात आलेले होते। अजित पवार यांच्या पक्षाचे जे बाकीचे मंत्री आहेत, उर्वरित मंत्री आहेत, ते मंत्री कुठं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज गेल्याचं दिसलं नाही किंवा आपल्या विभागाचा आढावा जे काही निर्णय सरकारने घेतले ते सांगण्यासाठी गेले असं दिसलं नाही। एकमेव धनंजय मुंडे हेच अजित पवार यांना भेटायला गेलेले होते। एक साधी गोष्ट आहे की गेले 3 आठवडे केवळ बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण हे पूर्ण ढवळून निघालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडं लागलेलं आहे। CID सारखी यंत्रणा त्याचा तपास करते आहे। SITची स्थापना झाली आहे। SITची चौकशी सुरू आहे। आजच SITच्या पथकाला या मारहाणीचा जो व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता तो व्हिडिओ रिकवर करण्यामध्ये यश आलेलं आहे। म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना त्याचा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता आणि तो व्हिडिओ कोणीतरी बघत होतं असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार आष्टीचे सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात नागपूरमध्येच केलेला होता। या संदर्भात प्रत्येक गोष्टीची माहिती सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। याशिवाय ते बाहेर पत्रकार परिषद असेल, वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांना ते देत असणाऱ्या मुलाखती असतील किंवा जाहीर सभा असतील, या सभांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी ते बोलून दाखवतात। सुरेश धस यांच्याकडे या संदर्भात ठोस माहिती आहे, हेच आजच्या रिकवर झालेल्या व्हिडिओवरून आपल्याला दिसून येईल। सुरेश धस हे पहिल्या दिवसापासून हे सांगतायत की यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत। एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं ते म्हणतात। याशिवाय बीड जिल्ह्यात असे अनेक खून झालेले आहेत, दमदाट्या करून जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत। त्याचा तपशील त्यांनी कुठल्या गावामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, किती एकर जमीन ही वाल्मिक कराड यांनी घेतली, त्याचा सगळा तपशील हा दिलेला आहे। या सगळ्या बाबींचा तपास या हत्येच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता करायला हवा अशी सुद्धा मागणी ही आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। मुळात ही हत्या ही खंडणीच्या विषयावरून झाली आणि ती 10-5 हजार रुपयांची खंडणी नव्हती, तर ती तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी होती आणि ज्या पद्धतीनं सरपंच मस्साजोगचे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि ते बघता म्हणजे सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्याला कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांना मारण्यात आलं, ते सगळं ऐकल्यानंतर विधानसभेमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांच्या अंगावर सुद्धा काठा उभा राहिलेला होता। आणि आज जो मोबाईलमधला व्हिडिओ रिकवर करण्यात आलेला आहे, SITला या रिकव्हरीमध्ये यश मिळालं, त्या व्हिडिओमध्ये जे आढळून आलेलं आहे मारहाणीकरता काय काय वापरण्यात आलेलं होतं ते बघता संतोष देशमुख यांची
हत्या ही किती अमानुष पद्धतीनं करण्यात आली असेल हे लक्षात येतं. हे सगळं प्रकरण धसास लावण्याचं काम आमदार सुरेश धस करत असताना आता त्यांच्याकडं आणखीन माहिती वाल्मिक कराड आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपबद्दलची गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे असं एका मुलाखतीमध्ये आजच सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. त्या संदर्भातली सगळी माहिती जी त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहे ती सगळी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या प्रकरणाचा सगळा तपास होत असेपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहू नये असं सुद्धा सुरेश धस यांचं म्हणणं आहे. भले अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तरी धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आपणहून मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा आणि एकदा का हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं की मग पुन्हा ते सत्तेत येऊ शकतात असं त्यांचं मत आहे. कारण मंत्रिपदावर असल्यानंतर त्यांच्याशी निगडीत असलेल्या प्रकरणाचा तपास हा निपक्षपातीपणे होईल का याच्याबद्दल सत्ताधारी असतील विरोधक असतील हे शंका व्यक्त करत आहेत. कारण SIT जी नेमण्यात आलेली होती त्या SITच्या अर्थात त्याचा जो प्रमुख असतो तोच गृहमंत्री ठरवत असतो. बाकी SITतले जे सदस्य आहेत ते लोकल पोलिसच ठरवत असतात त्यामध्ये कोण कोण सदस्य असले पाहिजेत. हे स्थानिक पोलीस हे सगळं ठरवत असतात आणि त्या पथकात काही 1-2 लोक हे वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित होते आणि तसे फोटो त्यांचे मिळाल्यामुळं त्यांना SITच्या पथकातून बाहेरसुद्धा काढण्यात आलेलं आहे. हे प्रकरण चांगलंच गंभीर असल्यामुळं आणि त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतल्यामुळं या प्रकरणाकडं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मी कालच एक या संदर्भातला व्हिडिओ केलेला होता आणि त्यामध्ये मी म्हटलेलं होतं की अजित पवार यांना याबद्दलची जी काही त्यांची भूमिका आहे ती माध्यमांसमोर येऊन कधी ना कधीतरी मांडावीच लागेल. ते अजित पवार मांडतील याबद्दल अजिबात दुमत नाही, त्याबद्दल काही शंका नाही. मात्र आज अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची झालेली तासाभराची भेट ही केवळ शुभेच्छा आणि सदिच्छा भेट होती असं नक्की नाही. त्यात संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या अनुषंगानं मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव येत असल्यामुळं म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जवळचे असल्यामुळं हा संदर्भ त्यात येत असल्यामुळे निश्चितच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार करेल आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलसुद्धा काही ना काही भूमिका ही माध्यमांसमोर पक्षाच्या वतीनं मांडली जाईल हे नक्की आहे. धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की या प्रकरणावर आजच्या भेटीमध्ये अजिबात चर्चा झाली नाही तर हे असं असूच शकत नाही. ज्या विषयानं महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे आणि ज्या विषयाच्या अनुषंगानं धनंजय मुंडे जे अन्नपुरवठा मंत्री आहेत सध्याचे यांचं नाव रोज माध्यमांमध्ये घेतलं जातं त्या संदर्भात पक्षाच्या प्रमुखासोबत झालेल्या भेटीत काहीच चर्चा होऊ शकत नाही. हे होणं शक्यच नाही, केवळ अशक्य आहे. कदाचित अजित पवार हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळं काही गोष्टी प्रत्यक्ष बोलता आल्या नाहीत. आज ते मंत्रालयात पहिल्यांदाच आले दौऱ्यावरून, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याशी प्रत्यक्ष बोलले असणार यामध्ये काही शंका नाही. कारण नाही म्हटलं तरी सर्वपक्षीय रेटा हा वाढतोय. महायुतीमधले जे अन्य 2 पक्ष आहेत त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून सुद्धा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली आहे. विरोधी पक्ष तर आहेच परंतु यामध्ये सत्ताधारी पक्षसुद्धा सहभागी आहे, अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सकट. त्यामुळं एक प्रकारे हा दबाव सरकारवर आणि त्याहीपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आलेलं आहे. त्यामुळं पुढे अजित पवार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं असेल. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.